आपण त्या रिलेटेडच आजचा व्हिडिओ तयार करतोय. तर अंतरपाट कसा बनवायचा हे बेसिक तुम्हाला सांगतोय. माझ्याकडे ही ऑर्डर येतात त्यामधलीच एक तुम्हाला दाखवतोय की आता कसं बनवतात ते. सो स्टार्ट करूयात. करून म्हणजे लावून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक सस्पेन्शनने एक मार्किंग करून ठेवलेलं आहे. त्याच्यावर आता असे खूप ऑर्डर येतात आपल्याकडे की कोणाला विठ्ठल रुक्मिणीचं पाहिजे असतं, कोणाला गणपती पाहिजे असतो तिथे, कोणाला शंकर पार्वतीचा हात किंवा त्यांचा चेहरा, तर कोणाला कृष्ण रुक्मिणी यांचं हाताचं हे पाहिजे असतं, हातात हात घेतलेलं चित्र. सो त्यांची जी डिमांड होती आपण तेच काढतोय. कृष्णांचा हात काढतोय आपण आणि रुक्मिणींचा एका हातात हात दिलेला. सो मी आखून घेतलं होतं ते तुम्ही बघू शकताय. आपण त्याला कलर भरतोय. ॲक्रेलिक कलर आहेत, फॅब्रिक कलर. तुम्ही तुमच्या ह्याने पण वापरू शकतात कलर. बाजारामध्ये तर खूप नवीन नवीन कलर भेटतात, जेणेकरून अजून त्यामध्ये काही शायनिंग, तर काही चमकीचे वगैरे खूप आता खूप सारे कलर भेटायलेत आता मार्केटमध्ये. तुम्ही त्यामधलाही घेऊ शकता. फॅब्रिक कलरचा एक एवढे उठावून दिसत नाहीत फॅब्रिक कलर. तुम्ही जर फॅब्रिक कलर बघितला असेल तर तेवढे उठावून दिसत नाहीत. सो तुम्ही दुसरे कलरही त्यात वापरू शकता. कॅम्प ॲक्रेलिक पर्ल कलर किंवा या पर्लमध्ये अजून व्हरायटीज आहेत. आता मी पर्ल वापरतोय. नेक्स्ट जे आपण नाव काढतो आहे त्याच्यामध्ये त्या नावाला मी पर्ल कलर वापरलाय. आणि हे जे बाकीची जी ड्रॉइंग आहे ज्याच्यासाठी मी ॲक्रेलिक फॅब्रिक कलर वापरलेला आहे, जे बाजारात मिळतात. सो ते एवढे उठावून दिसत नाहीये, तुम्ही बघू शकताय. तर ही छान आहेत ते. पण तुम्ही हे कॅम्पचे आहेत, एक तुम्ही कलरच्या दुकानी गेला तर विचारलं तर तिथे तुम्हाला भेटून जाईल तिथे. ते ॲक्रेलिक मध्ये पण मिळतात. त्याला म्हणजे शाईन असते थोडीशी, तर ते घेऊ शकता तुम्ही करायच्या वेळेस. आता मी नावासाठीच फक्त ते वापरलंय पर्ल कलर. आता हे रुक्मिणीचे वगैरे हँड मी बॉडी बॉडी कलर मारून घेतलेला आहे. आणि कृष्णांचा ब्ल्यू कलर हाताला हे करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऍड ही करू शकता. आता मी काही तेवढं केलेलं नाहीये त्यामध्ये. तर कृष्णाच्या हातात अंगठी किंवा त्या रुक्मिणीच्या हाताला तुम्ही मेहंदी केलेली आहे तिथं. तर तुम्ही अजून त्यामध्ये साडीची डिझाईन वेगळी करू शकता किंवा हाताला अजून तुम्ही वेगळा शेप देऊ शकता. तर तुमच्या डिझाईनवर आहे ते, तुम्ही कशी क्रिएटिव्ह करता त्याच्यावर. बाकी नाव करतोय तर नाव बघू शकताय तुम्ही. आपण पर्ल कलर मध्ये करतोय. नावाचंही फॉन्ट खूप आहेत. आता मी बेसिक देवनागरीमध्ये थोडंसं स्टायलिश हे केलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने आता क्रोमवर वगैरे तुम्ही जर सर्च केलं तर त्यामध्ये खूप व्हरायटीज भेटतील तुम्हाला नावाचे फॉन्टचे. तर तुम्ही त्यामधलं एक बेसिक घेऊन तुम्ही तो फॉन्ट तिथे अप्लाय करू शकताय तुमच्या आवडीने. तुम्हाला जर ब्रशची माहिती पाहिजे असेल तर हे ब्रश बेसिक हार्ड ब्रश आहेत. तुम्ही कलरच्या दुकानी गेले तर तुम्हाला तिथे भेटून जाईल. एक सॉफ्ट ब्रशचा प्रकार असतो आणि एक हार्ड ब्रशचा असतो. हार्ड ब्रश म्हणजे तुम्ही भिंतीवर वगैरे पेंटिंग करण्यासाठी तो हार्ड ब्रश वापरतात आणि सॉफ्ट ब्रश हे नावासाठी फ्लॅट ब्रश आहेत. राऊंडेड ब्रश नाहीत वापरलेत मी, फ्लॅट ब्रश वापरलेत. कारण की त्यांनी मिळतात बाजारामध्ये, तर तो तुम्ही घेऊ शकता. हार्ड ब्रश नावाचा आहे. हार्ड ब्रशमध्ये त्याचा एक सटच असतो. एक ते काहीतरी 10 किंवा 15 पर्यंतचे नंबर असतात. त्यामधले तुम्हाला जी साईज पाहिजे ब्रशची ते तुम्ही घेऊ शकता किंवा साठी घेऊ शकता. खूप महाग येत नाहीत ते. एक 150 ते 200 रुपयापर्यंत तुम्हाला हार्ड ब्रशचं एक मिळून जाईल सेट तुम्हाला. सो तुम्ही तोही यूज करू शकतात. आता अंतरपाठामध्ये बघितलं तर आपल्याला तुम्ही शिव्याही काढायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, किंवा कोणी कलश सांगतं, कोणी स्वस्तिक सांगतं, ते किंवा त्या स्वस्तिकच्या ऐवजी गणपती सांगतं कोणी. ते तुमच्या ह्याच्यावर आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही जर घरी करत असाल तुमच्यासाठी तर तुम्हाला जे पाहिजे तुम्ही बेसिक हे करू शकता. किंवा अंतरपाठावर अजून एक तुम्ही एक पर्यायही करू शकता की तुम्ही एक प्रिंटच्या दुकानी जाऊन एक गणपती जरी त्याच्यावर छापून आणलात तुम्ही प्रिंटिंग करून तरी चालेल.
आणि त्याच्या नावाला तुम्ही कडेला तुम्ही नाव हे करू शकता, तुम्ही काढू शकता त्याच्यावर, तेही चालतं, तेही छान दिसतं. शेवटी तुम्हाला जर येत असेल ड्रॉइंग तर तुम्ही ड्रॉइंग करा, प्रिंटिंग करायची काय गरज आहे जाऊन तिथे छापायची. सो शेवटी तुम्हाला कसं पाहिजे ते तुमच्यावर डिपेंडेड आहे. बाकी अंतरपाठ तुम्ही बघताय, लेटरिंग काढतोय, शुभविवाह तारीख, आणि बस एवढंच बेसिक आहे. अंतरपाठमध्ये सुद्धा प्रकार येतात. आता हे मी व्हाईट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वॉर्म कलर ही मिळतो. मी बेसिक सुती कापड घेतलेलं आहे ते. बाजारामध्ये सिल्क कापड मिळतं, सिल्क घ्यायचं नाही आपल्याला, कारण की सिल्कवर तुम्ही कोणताही फॅब्रिक कलर जर मारला, म्हणजे हे केलात, वापरलात, तर तो पसरतोच, त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं तुम्ही सिल्कची वापरू नका, सुतीच घ्या, कारण की त्याच्यावरच फॅब्रिक कलर छान दिसतात, किंवा ॲक्रेलिक कलर एकदम उठावून दिसतात. तो सुतीच कपड वापरा तुम्ही. आणि बाकी व्हिडिओ एन्जॉय करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघण्यासाठी. तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की विचारा मला, काही कलरबद्दल, काही ब्रशबद्दल. मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.